प्रभाग क्रमांक 2 मधील रखडलेली विकास कामे तातडीने पूर्ण करा, अन्यथा मनसेचा आंदोलनाचा इशारा। शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या कलानगर, शर्मा लेआउट आणि ज्ञानेश्वरी नगर परिसरातील मंजूर विकास कामे अद्यापही रखडलेली असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात मनसेच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देऊन प्रलंबित विकास कामे तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की प्रभागातील अनेक विकास कामांसाठी निधी मंजूर झाला असतानाही प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। विशेषतः चेंबरच्या कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने नमूद केले आहे। मंजूर निधी उपलब्ध असताना कामे रखडण्यामागील कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना शहरातील नाले आणि गटारांची अद्याप सर्वकष साफसफाई करण्यात आलेली नसल्याबद्दलही मनसेने चिंता व्यक्त केली आहे। वेळेत साफसफाई न झाल्यास पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने नाला व गटारी साफसफाईचे कामे हाती घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली। हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अमित देशमुख आणि तालुका अध्यक्ष नितीन भावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितले की रखडलेली विकास कामे, चेंबरची कामे तसेच नाला सफाईची कामे तात्काळ सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल। त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील। निवेदन देताना जिल्हा सचिव राहुल धानोकार, शहर अध्यक्ष परमेश्वर लाहुडकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर, सोपान भगेवार, वाहतूक सेना उपाध्यक्ष रामा इंगळे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, विभाग प्रमुख धनंजय लोखंडे, ज्ञानेश्वर नंदाने आणि किरण शेगोकार आदी पदाधिकारी उपस्थित होते। युवा क्रांती न्यूज, शेगाव। जय महाराष्ट्र। प्रभाग 2 मधील विकास कामाकडे दुर्लक्ष। आज आम्ही सर्वजण मनसेचे पदाधिकारी जमा होऊन नगर परिषदला निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेट दिला। 10 दिवसामध्ये अन्यथा विकास कामाला सुरुवात नाही केली तर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन छेडण्यात येईल। जय महाराष्ट्र।